गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज गुरुवार आणि आजची तिसरी रेसिपी आहे. ही खूप स्पेशल आहे. हे माझी स्वतःची क्रिएटिव्हिटी आहे ही, म्हणून मी याला माझंच नाव देणार आहे, अकूज स्पेशल मिक्स व्हेज फ्राय. तर बघताय आपण, मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. त्यासोबत तांदळाचं पीठ आहे, कॉर्नफ्लॉवर आहे, मैदा आहे, कोथिंबीर आहे, बारीक केलेली मिरची आणि लसूण आहे, हे बेसन पीठ आहे, हा चाट मसाला आहे, हे बारीक केलेले जिरे आहेत आणि काळा नमक, ब्लॅक सॉल्ट. तर चला सुरू करूया याची रेसिपी, अकूज स्पेशल मिक्स व्हेज फ्राय. बघा, मी बटाटा चांगला स्मॅश करून घेतला आहे. आता ह्याच्यात आपण पहिल्यांदा तांदळाचं पीठ, ह्याच्यात आपण पाणी टाकणार नाही आहे. जे पाणी आहे ते बटाट्यामध्ये तेच. कॉर्नफ्लॉवर, मैदा, बघू कशी होती ती डिश. बेसन पीठ, चाट मसाला, जिरे पावडर, लसूण मिरची पेस्ट, ब्लॅक सॉल्ट. हे मुद्दाम टाकले आपण, साधं मीठ आपण याच्यात नाही वापरलं, कारण की हे मीठ जरा चटपटीत असतं, त्यामुळं चांगलं लागतं टेस्ट. आणि कोथिंबीर. आता ह्याला चांगलं सगळ्यांना आपण मिक्स करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. बघताय आपण, मी हे पीठ आता सगळं छानपैकी मळून घेतलेलं आहे आणि ह्याला आपल्याला अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवायचं आहे, कारण की याच्यामध्ये तांदळाचं पीठ असल्यामुळं त्याला ते भिजायला थोडासा वेळ लागतो. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा. बघत राहा, आजची स्पेशल रेसिपी आहे अकूज स्पेशल मिक्स फ्राय. बघताय फ्रेंड्स, मी त्या भिजवलेल्या पिठापासून असे ट्रायंगल तयार करून घेतलेले आहेत आणि इथं मी कढईमध्ये तेल पण घेतलेलं आहे. आता आपण यांना छानपैकी डीप फ्राय करून घेऊ. बघत राहा आजची स्पेशल रेसिपी अकूज मिक्स फ्राय. मस्त खा आणि स्वस्त राहा. बघताय फ्रेंड्स, मी आता हे ट्रायंगल सोडतोय तळण्यासाठी. बघत राहा अकूज स्पेशल मिक्स फ्राय. असे लालसर होईपर्यंत आपल्याला त्यांना डीप फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग बाहेर काढायचं आहे. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, मस्तपैकी दोन्ही बाजू त्याच्यात मस्त छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचेत. बघा आपले ट्रायंगल किती छानपैकी फ्राय होत आहेत. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा. आजची स्पेशल रेसिपी अकूज मिक्स फ्राय. फ्रेंड्स, फायनली आजची आपली रेसिपी रेडी टू इट. एकदा नक्की करून बघा. फारच टेस्टी, क्रिस्पी, क्रंची अशी ही रेसिपी आहे. नक्की करून बघा. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून हिचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. थँक्यू.